काय झालं म्हणे? रिपोर्ट माझ्या हातून घेतलास का तू? तुला का हवे ते रिपोर्ट्स? तू काय करणार आहेस? का म्हणजे माझ्या बाळाचे रिपोर्ट्स मी बघू शकत नाही का? काही प्रॉब्लेम आहे तुला म्हणे? एक बाप त्याच्या बाळाचे रिपोर्ट्स बघूच शकतो की. खरं तर मला ज्यावेळी जे वाटेल ते काही करू शकतो. म्हणे रिपोर्ट शोध. रिपोर्ट सोड सुजित. म्हणे मला फक्त रिपोर्ट बघू दे. सुजित रिपोर्ट काय होतंय म्हणे? रिपोर्ट का फाडलास तू? तू विसरतोयस का? स्वानंदीच्या पोटात जे बाळ वाढतंय ना त्याचा बाप मी आहे. तू काय बोलतोय कळतंय का तुला? मला कळतच आहे म्हणे. बहुतेक तू विसरलायस. ठीक आहे, मी तुला परत आठवण करून देतो. स्वानंदीच्या पोटात जे बाळ आहे ना माझं आहे. मी बाप आहे त्याचा. त्याच्यामुळे माझ्या बाळाचे रिपोर्ट्स बघूच शकतो. खरं तर मी बाप म्हणून काही करू शकतो. सुजित गुड. काय तू जर आता मला मारलं असतंस ना तर बाळाला प्लेटलेट्स दिल्या नसत्या मी. कॉलर सोड. म्हणे ते बाळ माझंच आहे. माझा हक्क आहे या बाळावर बाप म्हणून. आणि बाळावर हक्क आहे म्हणजे बाळाच्या आईवर. बस पुढे बोललास तर याद राखा. अचानक काय पुळका आला रे तुला बाळाचं? त्या बाळाचा तुम्ही सगळ्यांनी म्हणून तिरस्कार केला आजपर्यंत. आणि आता स्वतः बाप होऊ शकत नाही म्हणून तुला ते बाळ हवंय? तू गुन्हेगार आहे स्वानंदीचा. आणि त्याची शिक्षा तुला आज न उद्या मिळणार आहे. आणि मलाही बघायचंय तू कसा हक्क गाजवतो ते. हक्क? कसला हक्क म्हणे सर? आणि हे माझे रिपोर्ट्स आहेत ना? हो. हे कसे काय? स्वानंदी अहो सुजितला बघायचे होते रिपोर्ट्स. मग काय दाखवत होतो. अच्छा बरं, तुम्हाला काहीतरी काम होतं ना, तुम्ही गेला होतात. मग परत कधी आलात? ठीक आहे, आत्ताच आलो. माझी चावी विसरली ती गाडीची. मग ती यायला आलो. सुजित भेटला, आमचं बोलणं आलं. मग इकडे आलो. तू निघ ना म्हणे. गाडीची चावी घे आणि निघ. अजिबात काळजी करू नको. मी आहे इथे. स्वानंदीची आणि बाळाची काळजी घ्यायला. नाही आणि ठीक आहे, बराच उशीर झाला. मी आत्ता गेलो तर माझं काम होणार आहे नाही. त्यापेक्षा मी नंतर जाईल, उद्या वगैरे किंवा संध्याकाळी जाईल. पण थँक्यू, तू कन्सर्न दाखवला, स्वानंदीबद्दल काळजी दाखवली. खरं छान वाटलं. तुला काम असेल ना बरंच? चल देते रिपोर्ट्स. चल. मणीची हिंमत झाली कशी माझी कॉलर पकडण्याची? आणि काय म्हणाला तो? मला तुडवणार, मला या सुजित सरपोतदारला. ते पण का? कारण मी माझ्या बाळाचे रिपोर्ट्स बघितले म्हणून. मी बघणार, माझ्या बाळाचे रिपोर्ट सुद्धा बघणार. त्याच्या जन्मानंतर त्याच्यासोबत खेळणार सुद्धा.
त्याच्यासोबत टाइम सुद्धा स्पेंड करणार. बघूया मला कोण थांबवत आहे ते. मणी सर, काय झालंय? कसला विचार करताय? नाही नाही, कसलंच नाही. चावी हवी होती ना तुम्हाला? एक मिनिट. हे घ्या चावी. या तुम्ही काम उरकून. नाही, मी बोललो ना, मी जाईल नंतर. मणी सर, अहो पण महत्वाचं काम होतं ना तुमचं. नाही स्वानंदी, तुमच्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. तुमची काळजी घेणं, तुमच्या सोबत राहणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मणी सर, काय झालंय? कसला विचार करताय तुम्ही इतका? टेन्शन आहे का काही? स्वानंदी, मी असा विचार करतोय की सुजित अचानक इतका चांगला कसा वागायला लागलाय. सुजितचा खरा चेहरा मला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचं चांगलं वागणं हे माझ्यासाठी जरा भीतीदायक आहे. भीती असं नाही, पण मलाही म्हणजे त्यांनी बाळाचे रिपोर्ट्स बघणं मलाही जरा विचित्रच वाटलं. हा, पण आपल्याला तर माहितीच आहे की ते कधीच बाबा होऊ शकणार नाही, म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या गोष्टींची ओढ लागली असेल. आपल्या बाळासाठी काहीतरी करावं वाटत असेल. नाही स्वानंदी, मला असं वाटतंय की आता आपल्याला बाळ होणार नाही, म्हणून जो व्यक्ती दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करतो, दुसऱ्याच्या होणाऱ्या बाळावर प्रेम करायला लागतो, त्याच्याबद्दल ओढ निर्माण होते. ती ओढ नसून मला ती तिरस्काराची भावना वाटते, असूया वाटते, द्वेष वाटतोय मला. आणि सर, हो काही काय बोलताय? सुजित सर परके आहेत का? आपल्या घरातलेच तर आहेत. तेही आपल्या बाळाबद्दल वाईट विचार का करतील? उलट ते आपल्या बाळाबद्दल चांगलाच विचार करतील. तुम्ही असलं काही डोक्यात आणू नका. बसा. स्वानंदी, तुम्ही ना खूप भोळ्या आहात आणि हे जग खूप चालाक आहे. दिसतं तसं नसतं. आता हेच बघा, दुष्यंतच्या वेळी त्याचं वागणं, त्याचं बोलणं बघून तो खूप चांगला आहे असा गैरसमज झाला होता आपला. त्यामुळे मी म्हणतोय की थोडं सजग व्हा. बरं बरं, जाऊ द्या, हा विषय सोडा. मी आता असं ठरवलंय की इथून पुढे तुम्हाला एकटीला सोडणारच नाही. मी किंवा आई दोघांपैकी एक जण सतत तुमच्या सोबत असणार. मी हिला कधीच माफ नाही करणार. हिचं तोंड पण पाहायची इच्छा नाहीये माझी. पण त्या सुजितच्या डोळ्यावर जो पडदा पडलाय ना, तो बाजूला करायला मला हिचीच मदत घ्यावी लागणार आहे. नाईलाज आहे. संचिता, हे काय करतेस? अगं, जेवण शिजलंय सगळं, तेच जेव ना. ह्या घरात ना कधी कोण काय करेल काही भरोसा नाही, हो की नाही ग? तू टोमॅटो चिरतेस ना, मी कांदा घेते. या मम्मा माझ्याशी अचानक कशा बोलायला लागले? त्यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. आणि सर, हो नका इतकं टेन्शन घेऊ. कशाला इतका विचार करताय तुम्ही? हो, ते काही करणार नाहीयेत. स्वानंदी, इतक्या ताज्या भाज्या मिळाल्या आहेत ना, मी ठरवलं आता रोज 2 पालेभाज्या आणि फ्रुट्स पण आणलेत खायचे. आणि तू कसा काय लवकर आला? बरं झालं. खरं सांगू, इतकी वैतागली होती मी उन्हात.
अर्धा अंतर चालत आले, रिक्षाच मिळाली नाही मला. मग काही गडबड आहे, काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही दोघं बोलत का नाही? आता बोलणार आहात का मी जाऊ? आई, मी चावी घ्यायला परत आलो तेव्हा सुजित आलेला होता रूम मध्ये. या. काय? सुजित इथे आला होता? कशाला? रिपोर्ट्स बघायचे होते त्याला स्वानंदीचे. स्वानंदीचे रिपोर्ट बघून तो काय करणार होता? त्याला काय करायचे स्वानंदीचे रिपोर्ट्स? तरी तुला काही केलं तर नाही ना? नाही मॅडम, त्यांनी काही केलं नाही. खरं तर माझ्या बाळाचे रिपोर्ट्स सुजित सर बघायला आलेत हे जरा विचित्रच वाटलं मला. पण मी म्हणाले ना की ते इथून पुढे कधीच बाबा होऊ शकणार नाही, म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या गोष्टींची ओढ लागली असेल. माझ्या बाळासाठी काहीतरी करावं वाटत असेल त्यांना. हा, पण त्यांनी रिपोर्ट्स बघितले त्यामुळे तुम्हा दोघांना का टेन्शन आलंय? असं काही आहे का की जे तुम्हा दोघांना माहिती आहे आणि मला माहिती नाहीये? तुम्ही दोघंही माझ्यापासून काही लपवताय का? तू वेडी आहेस का? काय लपवणार आम्ही आणि कशासाठी? माझं म्हणणं इतकंच आहे की तुझ्या बाळाचे रिपोर्ट्स, तुझे रिपोर्ट्स हे आई वडिलांची पर्सनल गोष्ट आहे. ह्याच्यात म्हणजे अजून मी सुद्धा नाही विचारले तुला रिपोर्ट, मग ह्याला काय गरज होती? माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी इथे येऊन रिपोर्ट बघणं योग्य नाही. बरोबर आहे ना म्हणी? हो, बरोबर बरोबर बोलते आई. मणी सर, तुम्हाला जायचं होतं ना? तुम्ही जा आता, म्हणजे मॅडम आहेत माझ्याजवळ. हो, तू जा ना, मी थांबते हिच्याजवळ. बर, ठीक आहे, मी जातो. काळजी घ्या तुम्ही दोघी. मी आलोच. हे दोघेही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. काहीतरी आहे ज्याचा ह्यांना त्रास होतोय, पण ते काय आहे? सुजित, चल. कुठे? आपण जे गमावलंय ते पुन्हा कमवायचंय. चल. म्हणजे सुजित, डॅडच्या नजरेत आपण दोघेही विलन आहोत. आता घरात जी सिच्युएशन आहे त्यासाठी डॅड आपल्याला जबाबदार धरताय. या घरात जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर डॅडने आपल्या बाजूने असणं गरजेचं आहे. त्यांची माफी मागूया. चल. संचिता, तुझा मुद्दा बरोबर आहे. या घरात छान राहायचं असेल तर डॅडच्या गुडबुक्स मध्ये असणं महत्वाचं असतं. पण आता हे एवढं झालंय ना, आता नको डॅडला भेटणं. उगाच चिडतील आपल्यावर. नको. सुजित शिवाय माझी इमेज नाही चांगली होणार. सुजित बरोबर असायलाच हवा. सुजित, डॅड आपलेच आहेत. थोडे रागावतील, काही हरकत नाही. अरे चल, माफी मागूया. चल. ओके, जाऊया. सावकाश. चल. डॅड, आत येऊ का? डॅड, सॉरी. डॅड, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यावर चिडलेले आहात आणि ते अगदीच बरोबर आहे, कारण आम्ही चुकीचेच वागलोय ना. डॅड, त्यासाठीच आम्ही तुमची माफी मागायला आलोय. आम्हाला प्लीज माफ करा. हवं तर आमच्यावर रागवा, आम्हाला काही बोला, शिक्षा करा, पण प्लीज माफ करा डॅड. डॅड,
आम्ही हे जे वागलो त्यामागे एकच इंटेन्शन होतं आणि ते म्हणजे सरपोतदार घराचा फायदा, आपल्या फॅमिलीचं बेनिफिट डॅड. बट थिंग्स वेंट रॉंग आणि हे असं सगळं होऊन बसलं. डॅड, पुन्हा आमच्याकडून अशी चूक नाही घडणार. मी हात जोडते, प्लीज आम्हाला माफ करा डॅड, प्लीज. संचिता, मी आलोच. सॉरी. कशाला फोन करताय मला? फोन उचलत नाहीये म्हणजे मी कामात हे कळत नाहीये का तुम्हाला? काय काम आहे? सुजित सर, आपले उरलेले पैसे देऊन टाका, आम्ही पण तुम्हाला फोन करणार नाही. काय पैसे? उरलेले पैसे? अरे मूर्ख माणसा, कामच जे तुम्ही पूर्ण केलं त्याचे पैसे मागतोयस तुम्हाला? कोण टार्गेट होतं? कोणावर हल्ला करायला सांगितलं होतं? स्वानंदीवर ना. आणि कोणावर हल्ला केलात? माझ्यावर. तुम्ही माझ्यावर हल्ला केला, त्याच्यामुळे मी आता आयुष्यात कधीच नाही देत पैसे. काय करायचं ते कर. साहेब, त्यात आमची काय चूक? तुम्ही सांगितलं त्या खोलीत जाऊन तुमच्याच घरात आम्ही गेम केली आणि तिथं अंधारात तुम्ही येऊन झोपला, त्यात आमची चूक आहे का तुमची? आम्हाला अंधारात दिसलं नाही, आम्ही फिरवले चाकू. तुम्हाला हवे तसे फिरवले ना चाकू. मग आता मी हवा तसा माझा शब्द फिरवतोय. पैसे देणार नाही का? करायचं ते करा. जा. ए सुजित सरपोतदार, आम्ही इज्जत देतोय तर मग इज्जत घे. माझे पैसे बुडवले तर मग आम्ही अवकातीवर येऊ. मी अवकातीवर आलो ना, तू काय तुझ्या बापाला सुद्धा भीक घालायचो नाही आम्ही. पोलिसांना खबर जाईल. स्वानंदीला मारायची सुपारी तू दिली होतीस आणि त्यात तू सापडलायस. आमचे पैसे तयार ठेव, मी सांगतो कुठे द्यायचे ते. ठेव फोन. नमस्कार. नमस्कार. बरं, काय खबर? अजून डिटेल्स मिळालेले नाहीये, पण हा हल्ला करणारे गुंड साधे नव्हते. प्रोफेशनल किलर गँग आहे ती. मोठी सुपारी मिळाली असणार त्यांना. पण अशा लोकांना मला आणि स्वानंदीला मारायची सुपारी कोण देणार आहे का? अजून एक खबर आहे, म्हणजे त्यांना सुपारी देणारा माणूस कोणीतरी मोठी आसामी आहे. कारण तुमच्या बंगल्यात झालेल्या हल्ल्याची केस पोलिसांनी नोंद करून घेतली होती, पण तपासाची फाईल तेव्हाच बंद झाली आहे. नाही रे, कसं शक्य आहे? कारण मला चांगलं आठवतंय, मी हॉस्पिटलमध्ये असताना साहेबांना पोलिसांचा फोन आला होता. कुठला तरी महत्वाचा पुरावा सापडलाय, शोध सुरू केलाय असंही त्यांनी सांगितलं होतं. असेलही, पण हा केस अजून बंद झालेली नाहीये. केस चालूच आहे, पण ती लोकांसाठी. पोलिसांनी तपास कधीच बंद केलाय. आता तो का केलाय ते पोलिसांनाच माहिती असेल. पण या सगळ्या गोष्टीमधून तुमच्या लक्षात आलं असेल की हल्ला करणाऱ्या व्यक्तीमागे कोणीतरी मोठी आसामी आहे. सुचित, व्हॉट्स रॉंग विथ यू? डॅडशी आपण महत्वाचं बोलायला गेलो होतो ना, माफी मागायला गेलो होतो ना त्यांची. मग तू फोन कसा काय घेऊ शकतोस? बरं, फोन आला तर तू फोनवर बोलायला बाहेर गेलास? बरं ठीक आहे, गेलास तो गेलास. तुला पुन्हा येता नाही आलात? सुजित, तुला कळतंय का तू काय वागतोयस? डॅड तिथे चिडलेत. तू चल. काय झालंय सुजित? काही प्रॉब्लेम आहे का? संचिता, त्या गुंडांचा फोन होता. उरलेले पैसे मागतायत ते. सुजित, काय संबंध? त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं नाहीये. पर जे केलं ते चुकीचं करून ठेवलंय. एक पैसाही द्यायचा नाही हा त्यांना. उलट त्यांच्याकडून ऍडव्हान्स परत घ्या आपण जो त्यांना दिलाय तो, आणि धमकी दे त्यांना. त्यांनीच मला धमकी दिली संचिता.
उरलेले पैसे नाही दिले तर या हल्ल्याची सुपारी मीच दिली होती हे ते पोलिसांना जाऊन सांगतील. शिट यार, सगळा प्लॅन फसलाय आपला. कुठून आणायचे इतके पैसे आपण? मला तेच कळत नाही. मुळात हा प्लॅनच चुकीचा होता. नुकसान झालंय, नुकसान. पैशापरी पैसे गेले, त्यात ती स्वानंदी आणि तिचं बाळ दोघेही वाचले. संचिता, म्हणजे तेव्हा तसंच ठरलं होतं ना आपलं सुजित. स्वानंदीचं बाळ नाही, सर्पोत्तर करण्याचा वारस. मणी अजून आला कसा नाही? बराच वेळ झाला. बरं झालं स्वानंदी औषध घेऊन झोपली होती. औषधाच्या गुंगीमुळे कदाचित तिला जाग नाही आली. ती सुद्धा मणीची वाट बघत बसली असती माझ्या बरोबर, आणि एवढे प्रश्न विचारत बसली असती ना की काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. मणीला फोन करून बघू का? यायला हवं होतं. फोन का नाही उचलत आहे? स्वानंदीला बघून येते. हॅलो, कसा आहेस तू? कोण आलाय बघ तुला भेटायला? तुझा बाबा.